आता समजा मी मेलो समजा, मरणार नाही लगेच, मेलो, माय बायको रडणार म्हणजे मनापासून नाही, तिला जेवढे नाटकं करता येतील तेवढे करणार. बांगड्या फुडील, थोबाड झोडील, लुगडं फाडीन, डोळे पांढरी करील, काय बाकीच्या बाया तिला पाणी पाजणार. मेलोय मी आणि पाणी पिती ती, काय बोलायचं, मी उताना पडलोय म्हणून, आणि बाया तिला वारं घालतात. ही सगळी नाटकं आहेत. हे फक्त मूर्ख माणसांना खरं वाटतंय, ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला कधी खरंच वाटणार नाही. ज्ञानेश्वरी गाथा जो माणूस नित्यनेमानं वाचतो ना, तो या भोळ्या प्रेमात गुंतणारच नाही. ही पागल माणसाची काम आहे. आणि मग 2-4 बायाने तिला धरणार, ती रडणार, बांगड्या फाडणार, थोबाड झोडणार, लुगडं फाडणार. मग माझ्या भाऊबंधांना आनंद होणार, मी गेलो ना. मग माझे भाऊबंध नाश्ता करून मला जाळायला येणार. त्याची बायको म्हणते घाई नका जाऊ, पाहुणे येता बराच टाइम होईल, 2-4 घास म्हणणारे माया पुढत बसली. जेवला आणि मग मला मग माया तेवी तिला आले, हे नीट बस, हे मग मला आंघोळीला बाहेर काढणार. मेलो 1.5 महिना मला आंघोळ नव्हती. गुशिड्या झालत्या माझ्या अंगाला, गुशिड्या. पण मेल्यावर मला आंघोळ बाथरूम मध्ये नाही, चौकात. बरं, मला आंघोळ घालायला एक जण नाही, ज्याला लहरीन त्यानं तांब्या वाचायचा, मी मोकळात बसलो झालो. मग आंघोळ घालणार, मग महापर्या मला नवे कपडे घालणार, मग मी पळून जाऊ नाही म्हणून तिरडीवर ठेवणार, कपाळाला ठोकळा शिटकावणार. मग माझं पोरग मडकं हातात धरणार, बाबा माझ्या मागे या, तुम्हाला काय रस्ता माहित नाही, इकडे तिकडे जाल या. मग माय बायको रडायचं बंद करणार, 2-3 बाया तिला धरून चालणार, आणि मग ती पदर मोकळा करणार. सुटले ग बाई सुटले, लय रांगड होत ग, लय रांगड. मग मला सरना उठणार, मग माझ्या उराव थापल्या नाही, मोठाली रांडक माया उराव ठेवणार. लाकडं कोणती माहितीये का माया उराव, जी फोडणाऱ्याला फुटत नव्हती.